नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. बळी हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. ते देवाला दिल्या जाणाऱ्या मुक्या प्राण्याचं, म्हणजेच बकरी, बोकड, कोंबडी. त्यांच्या केसाळ मानेवरून फिरणारी चंदेरी रंगाची तीक्ष्ण सुळ्याची पात, जी गळ्यावरची नाजूक कातडी अलगद कापत गळ्यावरची रक्तनस कापून रक्त बाहेर काढते. आणि मग रक्ताच्या थारोळ्याने माखलेला तो अभद्र बळी देव स्वीकारतो. आजची सत्यकथा काहीशी अशाच बळीवर आधारित आहे. पण इथे बळी मुक्या प्राण्याचा नाही, तर जिवंत 2 पावलांवर चालणाऱ्या माणसांचा दिला गेलाय. आणि त्या बळी दिल्या गेलेल्या माणसांची भटकती आत्मा त्या घरात एका जित्या जागत्या माणसांची येण्याची वाट पाहत आहे. कोणीतरी येईल आणि त्यांना आपण झपाटू. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर यांनी पाठवला असून ते उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. सदरील प्रसंग प्रयागराजमधील तेलियारगंजमध्ये घडला आहे. आणि तेलियारगंजमध्ये घडलेल्या या बळींच्या घटनेने प्रयागराजमध्ये तहलका माजला होता. भीतीचं वातावरण पसरलं होतं. नक्की तो अनुभव काय आणि कसा घडला हे आपण आज ऐकूया. पण अनुभव सुरू करण्याअगोदर तेलियारगंजमध्ये ते बळीचं हत्याकांड म्हणजे नेमकी काय घडलं हे थोडक्यात पाहू. 1992 साली इलाहाबाद म्हणजे आत्ताचं प्रयागराज. तर प्रयागराजमधील तेलियारगंजमध्ये एक जहांगीर महल नावाचा 2 मजली बंगला होता. त्या बंगल्यात एक शर्मा कुटुंब राहत. मिस्टर आणि मिसेस शर्मा आणि त्यांची 2 मुलं. तर झालं असं, मिस्टर शर्मांची एका भोंदूबाबाशी ओळख झाली. जो भोंदूबाबा शर्मा यांना सांगत होता का तुझ्या बंगल्यात लाखोचं गुप्तधन आहे. जर तू मला 20,000 रुपये दिले तर मी तुला ते गुप्तधन मिळवून देईल. शर्मा यांनी गुप्तधनाच्या लालसेपोटी हो म्हटलं. आणि एका अमावस्येच्या रात्री 12 वाजता ती गुप्तधनाची विधी सुरू झाली. त्यावेळेस त्या भोंदूबाबाने शर्मा कुटुंबाला बेशुद्धीचं औषध पूजेचा विधी म्हणून प्यायला दिलं. आणि सर्वजण बेशुद्ध होताच त्या भोंदूबाबाने माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं. त्याने स्त्रीवर बलात्कार तर केलाच, पण बेशुद्ध अवस्थेत धारदार शस्त्राने त्यांचे गळे चिरून टाकले आणि पसार झाला. पण प्रयागराज पोलिसांनी तब्बल 24 तासात त्या भोंदूबाबाला पकडलं. त्यावेळेस आत्तासारखे न्यूज चॅनेल, सोशल मीडिया नव्हती, म्हणून ही बातमी जास्त प्रसिद्धीस आली नाही, जास्त कुणाला ठाऊक नाही. पण तेलियारगंजमधील लोक म्हणतात की त्या बळीच्या घटनेनंतर तो बंगला श्रापित झाला. जगण्याची इच्छा असताना त्यांची हत्या केल्याने त्यांचे आत्मे मोक्षप्राप्तीपासून वंचित राहिले आणि त्याच घरात अडकले. शर्मा यांना कोणी वारसदार नव्हता. मग अशात शर्मा महल नावाचा बंगला सरकारी प्रॉपर्टीत जमा झाला आणि एका एजंटने ती प्रॉपर्टी आपल्या नावावर विकत घेतली. कमी पैशात विकायला सुरुवात केली. गरज असलेली लोक ती प्रॉपर्टी विकत घेत. पण त्या बंगल्यात जो कोणी राहायला जात त्याच्या परिवारासोबत भयंकर घटना घडत असे, ज्यामुळे बंगल्यात राहणारी माणसं लागलीच ते घर सोडून देत. काही माणसांनी तर आपल्या जवळची माणसं त्या घरामुळं गमावली. पूर्ण तेलियारगंजमध्ये या बंगल्याला आज जहांगीर भूत बंगला म्हणून ओळखलं जातं. आणि याच भूत बंगल्यात 2000 साली एक त्रिपाठी परिवार राहायला होतं. आणि त्या त्रिपाठी परिवारासोबत अशी काही घटना घडली का त्या घटनेने पुन्हा एकदा तेलियारगंजमध्ये बळीच्या घटनेची दहशत पसरली. सन 2000. सुशांत नारायण त्रिपाठी
वय वर्ष 37. प्रयागराजमधील एका कंपनीत मॅनेजर पदावर कामाला होते. त्यांच्या परिवारात बायको कमला त्रिपाठी या गृहिणी होत्या, तर वडील नारायण त्रिपाठी हे सरकारी नोकरीतून रिटायर्ड झालेले आता घरीच असायचे. त्यासहित त्यांची आई गजाननी त्रिपाठी यांच्या एका पायाला 2 वर्ष अगोदर लकवा मारला होता. तेव्हापासून त्या लंगडत चालायच्या. यांना 2 मुली होत्या. एकीचं नाव चंचल तर दुसरी होती अंजना उर्फ अंजू, वय वर्ष 6. कोणाचीही नजर लागावी असा हा त्रिपाठी परिवार होता. सुख समृद्धी पैसा म्हणायला कशाची म्हणजे कशाचीही कमी नव्हती. पण सुशांतरावांना कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ते या जहांगीर महालात राहायला आले. मग त्यांनी कशा प्रकारे आपला संसार होत्याचा नव्हता करून उद्ध्वस्त केला हे आपण ऐकू. प्रयागराजमध्ये सुशांत यांचा मोठा फ्लॅट होता, पण तो त्यांना लहान वाटू लागला. म्हणून कमी पैशात कुठे घर मिळतंय का हे त्यांनी शोधायला सुरुवात केली आणि एका एजंटकडून त्यांना या बंगल्याबद्दल कळालं. एके दिवशी सकाळीच एजंटबरोबर ते बंगला पाहायला गेले. बंगला फार मोठा, 2 मजली आणि प्रशस्त. आजूबाजूला छानशी झाडी आणि मन प्रसन्न करणारं वातावरण. सुशांतरावांना वाटलं का या बंगल्याची प्राईस खूप जास्त असेल, पण नाही. एजंटने बंगल्याचे खूपच कमी पैसे सांगितले. जी रक्कम ऐकून सुशांत यांना आश्चर्य वाटलं आणि ते साहजिक होतं. त्यांनी एजंटला विचारलं देखील, एवढा मोठा प्रशस्त बंगला, मग इतक्या कमी किमतीत का? त्यांच्या या वाक्यावर एजंटच्या कपाळावर आठ्या पसरल्या आणि त्याने बंगल्याचा रक्तरंजित काळा इतिहास, वाईट घटना, राहायला आलेल्या माणसांचे चित्रविचित्र भयंकर अनुभव सुशांत यांना सांगितले. एजंटने त्यांच्यापासून काहीही लपवलं नाही. पण एजंटची ती फालतू मनगढण गोष्ट ऐकून सुशांतराव फक्त दात काढत मानेने नाही नाही करत हसले. कारण त्यांचा या भूताखेतावर विश्वास नव्हता. ते उच्च विज्ञानवादी, शिकलेल्या मॉडर्न विचाराचे. त्यांच्या मते या सर्व खोटारड्या अंधश्रद्धा होत्या. सुशांतरावांनी त्याच दिवशी एजंटशी बंगल्याचा व्यवहार पक्का केला आणि रोख रक्कम देऊन त्या बंगल्यामार्फत स्वतःच्या कुटुंबाचा उद्ध्वस्त काळ विकत घेतला. त्रिपाठी कुटुंबाच्या वाईट वेळेचा रनिंग टाईम सुरू झाला. 27 मार्च 2000. आजच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता त्रिपाठी कुटुंब घरचं सर्व सामान टेम्पोमध्ये घेऊन जहांगीर महालाच्या समोर उभे राहिले. नवं घर घेतलं का गृहप्रवेश करायचा असतो, मग ते घर वापरलेलं असो किंवा नवं. त्रिपाठी कुटुंबाचे मुख्य सदस्य म्हणजे सुशांतराव. त्यांचा मात्र गृहप्रवेश वगैरेवर काहीही विश्वास नव्हता. म्हणूनच इतर सदस्यांनी गृहप्रवेश करा असा हट्ट धरूनसुद्धा त्यांनी तो प्रकर्षाने टाळला. सुशांतरावांनी मजदुरामार्फत सर्व घर 1 दिवस अगोदर साफ करून घेतलेलं. आता फक्त सामान लावायचं बाकी होतं. टेम्पोतून मजदूर माणसं सामान उतरवून बंगल्यात नेत होती, तर संपूर्ण त्रिपाठी कुटुंब बंगला पाहत होतं. आणि अशातच पहिल्या घटनेला अंजाम दिला गेला. सुशांतरावांचे वडील नारायणनाथ एकटेच सोफ्यावर बसलेले. बाकी सर्व सदस्य दुसऱ्या मजल्यावरचा बंगल्याचा भाग पाहायला गेलेले. नारायणरावांचे वय झाल्याने नंबरचा चष्मा लागलेला. चष्मा नसला तरी त्यांना अंधुक दिसायचं. नारायणराव सोफ्यावर बसून हॉल पाहत होते. डोळ्यावर ताण आला तसा त्यांनी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि सोफ्याच्या बाजूला असलेल्या टेबलावर ठेवला. हाताच्या बोटांची चिमटी करून त्यांनी डोळे चोळले. बंद डोळ्याआड त्यांच्या चेतना तंतूंनी समोर कोणीतरी उभं असल्याची जाणीव करून दिली. हळूच त्यांनी डोळ्यावरून हात काढले आणि समोर पाहिलं तर नारायणरावांना डोळ्यासमोर एक अंधुक दृश्य दिसलं, ज्यात एक पुरुष
स्त्री आणि 2 हाफ शर्ट हाफ पॅन्ट घातलेली लहान मुलं अशी उभी दिसत होती. अचानक ती 4 जण अवतरली ना. त्यांच्या पावलांच्या चालण्याचा आवाज आला. जणू समोर जे काही उभं होतं ते भस्कन प्रकाशात येऊन उभं राहिलं. त्या 4ही आकृत्यांची काडीचीही हालचाल होत नव्हती. भूत बनून अगदी निर्जीव खांबासारखी ती सर्वजणं नारायणरावांच्या समोर उभी राहत त्यांच्याकडे पाहत होती. त्या सर्वांच्या अंगातून जेव्हा एखादं प्रेत 4-5 दिवस बेवारसपणे शवागारात पडून राहतं तेव्हा त्या बॉडीला जसा आंबट कातडीला कुचकट वास सुटतो तसा वास आणि एक थंड असा गारवा नारायणरावांना जाणवत होता. सुशांत, बहुराणी, काय रे, बघितलात का बंगला? डोळ्यांच्या पापण्या मिचकावत अंधुक नजरेने त्या आकृत्यांना ओळखण्याचा निष्फळ प्रयत्न करत नारायणराव म्हणाले. पण त्यांना हे कुठे ठाऊक होतं, नजरेला दिसणाऱ्या या आकृत्या जिवंत नाहीत. हे तर त्या बंगल्यात कधी काळी मेलेले अतृप्त पिशाच्ची आसुरी आत्मे आहेत. नारायणरावांच्या वाक्यावर समोरून कसलंच प्रत्युत्तर आलं नाही. हे पाहून त्यांच्या मनात जरा संशयाची पाल चुकचुकली. समोरच्या अस्तित्वाला अनोळखी जोड मिळाली. हे जे कोणी उभं आहे ते आपल्या घरातील नाही, दुसरंच कोणीतरी आहे हे त्यांना कळून चुकलं. तशी त्यांनी उजव्या हाताची हालचाल केली आणि बाजूला ठेवलेला चष्मा ते उचलणार. तेवढ्यात त्या 4 आकृत्यांमधील लहान मुलाची आकृती पुढे आली. त्याच्या हालचालीने तो आंबट मांस झिजल्याचा घाणेरडा अंगावर शिरशिरी आणणारा कुचकट वास नारायणरावांच्या नाकातोंडात शिरला. त्या मुलाने आपला काळा आगीत जळून होरपळून गेलेला हात पुढे आणत नारायणरावांचा चष्मा उचलला. अरे चंचल, अंजू, कोण आहेस? बाळा, चष्मा दे पाहून. चष्मा दे दो इधर. नारायणरावांना वाटलं का आपली नात आपल्याबरोबर मस्ती करते. पण त्यांना कुठेतरी विश्वास होता का आपल्या नाती ही अशी म्हातारपणाची थट्टा उडवणार नाही. उलट जेव्हा जेव्हा चष्मा हरवला तेव्हा त्यांनी शोधून आणला. अशी खोडी कधी केली नव्हती. मग आजच या माणसांना झालं तरी काय हे नारायणरावांना कळेना. तोच ते 4 खांदे गदागदा वर खाली हलवत मरकट हास्य हॉलमध्ये घुमू लागलं. अरे अंजू, चष्मा दे दो इधर, असं म्हणत नारायणराव जागेवरून उठले. तसा तो अंधुक दिसणारा मुलांचा आकार अगदी ताठ, जणू मनका गोठून गेलाय असा प्रेताड चालीने चालत किचनच्या दिशेने गेला. अंजू, चंचल, नारायणराव असं म्हणत त्या लहान आकाराच्या दिशेने चालत निघाले. तो लहान मुलांचा आकार किचनपाशी चालत आला. किचनच्या ओट्याखाली कपाट होतं. त्याच एका कपाटाचं दार उघडून तो आकार आत घुसला आणि त्याने आपल्या मागे धाड असा आवाज करत कपाट बंद केलं. डोळ्यांना नीट काहीसं दिसत नव्हतं. हाताने समोरून येणाऱ्या वस्तूंना चाचपडत नारायणराव पुढे जात होते. तोच मागून त्यांना कोणीतरी जोरात धक्का दिला. वय झाल्याने त्यांना सावरायचा वेळच मिळाला नाही आणि ते तोंडावर खाली पडले. समोर एक टेबल होतं. त्या टेबलावर कपाळ आदळलं. कपाळाची चामडी फाटली आणि रक्त बाहेर आलं. आ! वेदनेने नारायणराव विवळले. त्यांचा आवाज ऐकून दुसऱ्या मजल्यावर गेलेली त्यांची फॅमिली खाली आली. तसं सर्वांना अस्तव्यस्त अवस्थेत जमिनीवर खाली पडलेले नारायणराव दिसले, ज्यांचं कपाळ फुटून रक्त बाहेर आलेलं. सुशांतरावांनी वडिलांना आधार देत सोफ्यावर बसवलं, पाणी पाजलं आणि मग बाजूला टेबलावर असलेला चष्मा स्वतः त्यांच्या डोळ्यावर चढवला. बाबा, हे काय, तुम्ही चष्मा का नाही घातलात? सुशांतराव काळजीयुक्त स्वरात म्हणाले. पण वडिलांच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह उमटलं. चष्मा कुठे मिळाला तुला? अरे हा चष्मा तर...
असं म्हणतच नारायणरावांनी काही वेळा अगोदर जे काही घडलं ते जसंच्या तसं सगळ्यांना सांगितलं. सर्व काही ऐकून झाल्यावर गजाबाई म्हणाल्या, अहो असं काय करताय? आम्ही सर्वजण वर होतो. हॉलचा दरवाजा देखील लावलाय. कोणीही आत आलं नाही. आणि तुमचा चष्मा तो तर इथेच टेबलावर आहे. गजाबाईंच्या वाक्यावर नारायणरावांनी किचनमध्ये त्या कपाटाखाली कोण आहे का हे पाहण्याचा हट्ट केला. सर्वजण किचनमध्ये आले. सुशांतरावांनी पुढे होत किचन खालचं कपाट उघडलं. त्यांनी अपेक्षा केली होती कोणीतरी दिसेल, पण नाही. कपाट रिकामं, जसं काळोखात बुडालेलं. आत कोणीही नव्हतं. सर्वांनी नारायणरावांची समजूत काढली. वाढत्या वयाने भास झाला असेल असं म्हटलं आणि सत्याला झिडकारून सगळ्यांनी भास असं असत्य स्वीकारलं. अशा तऱ्हेने त्या दिवशी रक्तपाताने पहिली घटना घडली, ज्या घटनेवरून असं कळालं की या वाईट शक्ती लहरी, विकृत आणि छळवणूक करणाऱ्या आहेत. दुसरी घटना घडली तो दिवस होता शुक्रवार. त्रिपाठी कुटुंबाला या बंगल्यात येऊन आठवडाही झाला नव्हता की विचित्र घटना घडू लागल्या. जणू त्या बंगल्यात वावरणाऱ्या त्या शक्ती मानवाला त्रास देण्यासाठी हपापलेल्या. त्यातलीच ही दुसरी घटना. रात्रीची वेळ होती. सुशांत, त्याचे वडील, 2 मुली सर्वजण आपापल्या खोलीत झोपलेले. बंगल्यातील सर्व लाईट बंद असल्याने बंगल्याचा कानानं कोपरा जख्खड काळोखात बुडालेला. बंगल्याला एक वेगळी चेतना निर्माण झाली असं वाटत होतं. जणू ही निर्जीव वास्तू त्या घरात वावरणाऱ्या आत्म्यांच्या अधीन झालेली. चंचल आणि अंजू दोघी बहिणी बेडवर शांत झोपलेल्या. तेवढ्यात खोलीचा दरवाजा आपोआप आवाज करत उघडला गेला. त्या उघड्या दरवाजात एक हाफ शर्ट, हाफ पॅन्ट घातलेला मुलगा उभा होता. मुलगा नाही, प्रेत. कलेवर म्हणणं जास्त पसंत करेल मी. त्याच्या कातडीचा रंग रक्त सुकल्याप्रमाणे पांढरा पडलेला, ओठ फाटलेल्या अवस्थेत. त्याच्या थंडगार कातडीचा मानेखालचा गळा कापलेला दिसत होता. गळ्याखाली आडवी कापलेली ती चामडी आणि त्या फाटलेल्या चामडीतून आतलं काळं मांस, बाहेर पडलेल्या काळ्या रक्ताने त्याचं सारं शरीर माखलेलं. डोळ्यातील निळ्या बाहुल्या मात्र अंजूला पाहत होत्या. अंजूने दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकला आणि त्या आवाजाने तिची झोप चाळवली गेली. अंजूने डोळे उघडले आणि मान उजव्या बाजूला वळवून दरवाजाकडे पाहिलं. दरवाजात तिच्याच वयाचा मुलगा उभा होता. चेहऱ्यावर शून्य भाव. काय वाईट काय चांगलं हे 6 वर्षाच्या अंजूला काय कळणार? तिच्या मनाला तर हेच वाटलं असेल का हा मुलगा आपल्या वयाचा आहे, याच्याशी मैत्री करूयात. का त्या आत्म्याने तिला संमोहित केलं माहीत नाही. पण अंजू बेडवरून उठली. दरवाजापाशी चालत जाऊ लागली. तिला आपल्याकडे येताना पाहून ते ध्यान मागे वळालं आणि दरवाजातून चालत डाव्या बाजूला वळण घेऊन 20 पावलावर एक स्टोरेज रूम होतं, ज्या रूममध्ये न वापरलेलं सामान होतं. तो आत्मा त्या दरवाजासमोर उभा राहताच त्या आत्म्याच्या निर्जीव देहातून एक अलौकिक अमानवीय शक्ती बाहेर पडली असावी का? कारण बिना स्पर्श करताच स्टोरेज रूमचा दरवाजा आपोआप उघडला गेला. दुरून अंजूने ते पाहिलं आणि तिला तो घडलेला प्रकार फार मजेशीर, कुतूहलात्मक वाटला. उघड्या दरवाजातून ते ध्यान आत शिरलं आणि त्याच्या मागोमाग अंजू. ती जशी आत गेली दरवाजा आपोआप धाड आवाज करत बंद झाला आणि बाहेरून दरवाजाची कडी आपोआप लागली. स्टोरेज रूममध्ये काळाभोर घातकी दबा धरून बसलेला अंधार. जो मुलगा आत शिरलेला त्याचा मात्र कुठेही मागामूस नव्हता. खोलीतला काळोख पाहून ती 6 वर्षाची अंजू भीतीने गारठून गेली.
साऱ्या शरीरात भीतीचं संक्रमण पसरलं आणि मदतीसाठी अंजूने आरडाओरडा करायला सुरुवात केली. मम्मी, पप्पा! रात्रीच्या शांततेत संपूर्ण बंगला अंजूच्या हाकांनी भरला. कानाकोपऱ्यात अंधाऱ्या गल्ल्यांमधून मार्ग काढत तो आवाज सुशांत नारायणराव यांच्या रूमपर्यंत आला. बंगल्याच्या लाईट्स पेटल्या गेल्या. काय झालं असं म्हणत चिंता, काळजी हे भाव चेहऱ्यावर ठेवत सर्वजण आवाजाच्या दिशेने आले. तर सर्वांना स्टोरेज रूमच्या दरवाजाबाहेर चंचल दरवाजाची कडी खोलताना दिसली. तोपर्यंत सर्वजण तिच्यापाशी येऊन पोहोचलेले. दरवाजा उघडला गेला तेवढ्यात आतून अंजू वेगानं बाहेर आली आणि मम्मीच्या कुशीत घुसली. तिच्या भीतीचं प्रमाण इतकं उच्च होतं का सारं शरीर थरथर करत होतं. दात वाजत होते, छाती जोरजोरात वर खाली होत होती आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा लागलेल्या. चंचल, व्हॉट नॉनसेन्स! ही काय वेळ आहे का मस्ती करायची? रात्रीचे 12 वाजलेत आणि तुम्ही हे असले खेळ खेळताय? सुशांतराव रागात म्हणाले. त्यांनाच काय, सर्वांना हेच वाटलं का अंजूला चंचलने खोलीत बंद केलंय आणि दरवाजा लावून घेतलाय. रात्र जास्त झाली होती. मुलांना ओरडण्यात काही उपयोग नाही म्हणून अंजूला तिच्या आईने आपल्यासोबत झोपायला नेलं आणि चंचलला एकटीला झोपायला पाठवून दिलं. सर्वजण झोपी गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण जेव्हा डायनिंग टेबलवर नाश्ता करायला बसले तेव्हा सुशांतरावांनी चंचलला प्रेमाने समजवत सांगितलं. चंचल बेटा, अशी मस्ती करायची नाही. अंजू अजून लहान आहे की नाही? सुशांतराव म्हणाले. तेव्हा रात्रीच्या धक्क्याने सावरलेली अंजू मध्येच म्हणाली, पप्पा, दीदीने नाही बंद केलं मला. तो कोणता तरी दादा आला होता. त्याने मला स्टोरेज रूममध्ये नेलं आणि मी आत जाताच त्याने मागून दरवाजा लावून घेतला. त्याने अंगात हाफ शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेली. अंजू तिच्या आवाजात म्हणाली. तिचं हे वाक्य ऐकून तिच्यावर भला कोण विश्वास ठेवणार? ही मोठी माणसं. त्यांना सगळ्यांना वाटलं अंजू आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण कोणी तसं बोलून दाखवलं नाही. उलट पक्षी सगळेजण एकमेकांकडे पाहत हसू लागले, फक्त नारायणराव सोडून. कारण पहिल्या दिवशी ज्या मुलाने त्यांचा चष्मा चोरलेला आणि जो किचनच्या कपाटात लपलेला त्यानेही असेच कपडे घातले होते हे नारायणरावांच्या लक्षात आलं. वाईट घुमसत्या शक्तीने एकदा का कोणत्या जागेवर कल्ला जमवला का ती वास्तू तिची होऊन जाते आणि मग तिला त्या जागेत अपरिचित अनोळखी उपस्थिती खुपते. ती म्हणजे मानवी होय. मग अशा शक्ती एकतर त्या जागेत राहणाऱ्यांना त्रास तरी देतात किंवा जर त्या शक्ती भयंकर असुरे असतील तर त्यांचा जीव तरी घेतात. आणि या बंगल्यातील आत्मे असेच रक्तपिपासू विकृत होते आणि अशात त्यांनी आपला पहिला बळी घेतला. तिसरी घटना घडली 4 जून 2000. आज रविवार असल्याने सुशांतरावांसहित दोन्ही मुलींना सुट्ट्या होत्या म्हणून सुशांतराव, कमलाबाई, चंचल आणि अंजू बाहेर फिरायला गेले. नारायणराव आणि गजाबाई मात्र घरीच होत्या. आपल्या म्हाताऱ्यांचं पोरांसोबत काय काम? त्यांच्या परिवाराला वेळ मिळो म्हणून ही दोघंजणं गेली नव्हती. दुपारचे 2 वाजलेले. जूनचा महिना. ढगांमध्ये राक्षसी दैत्याचा काळा चेहरा उतरलेला. जणू अपशकुनी ढगांचा ताफा बंगल्याभोवती घिरट्या घालत होता. नारायणराव आणि गजाबाई दोघांचंही दुपारचं जेवण झालं. नेहमीप्रमाणे गजाबाई दुपारची वामकुक्षी घ्यायला खोलीत झोपायला निघून गेल्या. नारायणराव दुपारच्या बातम्या पाहत होते. हॉलमध्ये टीव्हीचा आवाज घुमत होता. सोफ्यावर बसलेल्या नारायणरावांच्या डाव्या अंगाला कॉरिडॉर होता आणि त्या कॉरिडॉरमध्ये ती 4 जण उभी होती. अस्वस्थ, रक्ताळलेल्या,
हिडी स्वरूपात ते चौघेजण नारायणराव या जिवंत अस्तित्वाला तिरस्कार जळजळीत नजरेने पाहत होते. मरताना जे भयंकर रक्तपाताचं रूप त्या आत्म्यांना प्राप्त झालेलं, तेच रूप घेऊन ते आत्मे तिथे उभे होते. नारायणरावांना कोणीतरी डाव्या बाजूला उभं आहे असं वाटलं आणि त्यांनी गरकन मान वळवून कॉरिडॉरमध्ये एक कटाक्ष टाकला. तसा नजरेला स्टोरेज रूममध्ये एक सफेद शर्ट, जो खाली असलेल्या काळ्या पॅन्टमध्ये इन केलेला आहे असा माणूस अगदी तट फुगलेल्या ताठ मणक्याने आत जाताना दिसला. 2 सेकंद डोळ्यांना त्या अनोळखी इसमाची झलक दिसली. नारायणरावांना वाटलं हा भास आहे, पण नाही. त्यांच्या मनाने संदेश दिला, उठ, जा पाहून ये, आत कोण आहे. नारायणराव उठले. टीव्ही तशीच सुरू होती. चालत ते स्टोरेज रूमपाशी आले. मनात धाकधूक होतीच. त्यांना वाटलं होतं हा भास असावा, पण नाही, ते सत्य होतं. कारण स्टोरेज रूमचा दरवाजा उघडा होता. याचा अर्थ कोणीतरी आत गेलं होतं. तोच माणूस तर नसेल ना? चोरीच्या उद्देशाने आत तर गेला नसेल ना? हॉलमध्ये टीव्ही सुरू होती. तोच अचानक टीव्हीचा आवाज हळूहळू वाढत कर्कश असहनीय झाला आणि त्या आवाजासहित नारायणरावांचं लक्ष हॉलमध्ये गेलं. टीव्हीचा आवाज आपोआप वाढलेला. पण हे कसं शक्य आहे? रिमोट तर नारायणरावांच्या हातात होता. अचानक आलेल्या आवाजाने नारायणराव बाहेर पाहतच होते. तोच एका कोपऱ्यातून डोळ्यांना कोणीतरी समोर उभा आहे. 1 नाही, 2 नाही, खूप अशा आकृत्या दिसू लागल्या आणि गरकन नारायणरावांनी समोर पाहिलं. 5 सेकंद, हो, फक्त 5 सेकंद त्यांना ते दृश्य दिसलं. मानवासारख्या दिसणाऱ्या 4 आकृत्या, पण जिवंत नाही. मृत. 1 स्त्री, 1 पुरुष आणि 2 लहान मुलं. सर्वांचं शरीर रक्त सुकून पांढरं पडलेलं. प्रत्येकाच्या गळ्याखाली कातडी आडवी कापली गेलेली आणि त्या कापलेल्या कातडीतून आतलं चॉकलेटी मांस दिसत होतं आणि त्या गळ्यातून निघालेल्या रक्ताने सर्वांचे कपडे भिजलेले. त्यांच्या पांढऱ्या बुबळांच्या नजरा आणि थंड चेहरा एकटक नारायणरावांना पाहत होते. काळजाचा ठोका चुकवणारं हे दृश्य होतं. त्यात नारायणराव वयस्कर, हृदयाचा मधुमेहाचा त्रास सुरू, त्यांच्या काळजाला धडकवणारी रक्तनस. हे असलं गौंड बंगाल दृश्य पाहून एकदमच ठणकली. त्या नसेवर आघात झाला आणि लागलीच जागेवर त्यांना अटॅक आला. छातीत एक कळ आली. छाताडावर हात ठेवून ते जागीच कोसळले. टीव्हीचा आवाज अचानक वाढलेला. त्या आवाजाने गजाबाईंची झोप मोडली. अहो, आवाज कमी करा. गजाबाईंनी 2-3 वेळा हाक दिली, पण आवाजही कमी झाला नाही आणि उत्तरही आलं नाही. म्हणून शेवटी त्याच उठून बाहेर आल्या आणि त्यांनी कधी विचारही केला नव्हता असं अनपेक्षित दृश्य समोर दिसलं. कॉरिडॉरमध्ये स्टोरेज रूमच्या उघड्या दरवाजापाशी नारायणराव छातीवर हात ठेवून खाली पडलेले. मरताना जे भयभीत, हृदयाचा ठोका बंद करणारं दृश्य त्यांनी पाहिलं होतं, त्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. चेहरा पांढरा पडलेला, डोळे मोठे झालेले, तोंडाचा आव असलेला, जणू दातखीळ बसलेली. आपल्या बायको मुलांना वेळ देण्यासाठी बाहेर फिरायला गेलेल्या सुशांतरावांना असं काही घडेल याची काडीचीही कल्पना नव्हती. सकाळपर्यंत चांगला असलेला माणूस, कसलंही टेन्शन नव्हतं, मग अटॅक येऊन मेलाच कसा? डॉक्टरांनी जेव्हा चेकअप केलं तेव्हा सांगितलं, कदाचित भीतीमुळे अटॅक आला असावा. काहीतरी काळजाचं पाणी करणारं दृश्य त्यांनी पाहिलं असावं. दशक्रिया विधी, 13वं, सर्व काही झालं. पण त्या घराची खासियतच अशी होती का सुतक
13 दिवस नाही, अखंड अनिर्णित वेळेसाठी लागलं होतं. त्या घुमसत्या शक्तीच्या पहिल्या बळीनंतर अमानवीय घटनांना अधिकच चेव चढला. दिवसेंदिवस वेगवेगळे भास होऊ लागले. या घरात वावरताना कोणीतरी आपल्यावर 24 तास नजर ठेवू पाहतंय असं वाटू लागलं. बाथरूममध्ये गेलो की दरवाजा आपोआप लॉक होई. रात्री अपरात्री जाग आली की कोणीतरी खोलीचा दरवाजा वाजवायचा आणि पळत धावत जाण्याचा आवाज यायचा. रात्री अपरात्री किचनचे कपाट, लॉबी उघडले जायचे. फ्रीजचा दरवाजा उघडून पालेभाज्या फ्रीजमधून बाहेर फेकल्या जायच्या. बाथरूमचे नळ आपोआप सुरू व्हायचे. अचानक कातडी सडल्याचा आंबट घाणेरडा वास नाकपुड्यांना झोंबायचा. घरात एक नकारात्मकता, उदासीनता जाणवायची. सुशांतराव जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये असायचे म्हणून हा बदल त्यांना स्पष्टपणे जाणवला नाही. पण कमलाबाई, त्यांच्या सासू आणि दोन्ही मुली या मात्र भेदरलेल्या होत्या. त्यात लहानगी अंजू काहीबाही सांगायची. मम्मा, तो मुलगा म्हणतोय तुम्ही आमच्या घरातून निघून जा, नाहीतर तुम्हाला तुमच्या आजोबासारखं मारू, असं सांगायची. आणि तिला असं कोण म्हटलंय असं विचारल्यावर ती त्या मुलाचं नाव संजू सांगायची. पहिली घटना घडून 2 महिने उलटून गेले आणि अशात दुसरा बळी गेला. चौथी घटना घडली 25 ऑगस्ट 2000. रात्रीचे 8 वाजलेले. सर्वजण डायनिंग टेबलवर जेवण करत होते. आज कमलाबाईंनी मटण केलेलं. सर्वजण मस्तपैकी आनंदाने जेवण करत होते. तोच कमलाबाईंना जाणवलं अंजू जेवत नाही. तिचं सर्व लक्ष आजीच्या पाठीमागे आहे आणि ती आपली मान नाही नाही म्हणून हलवत आहे. अंजू, काय करतेस? जेव, कमलाबाई म्हणाल्या. त्यावर छोटी अंजू म्हणाली, मम्मा, आजीच्या मागे संजू उभा आहे. तो ना आजीचा गळा आवळायला पाहतोय, अंजू आपल्या स्वरात म्हणाली. आणि तिच्या डोळ्यातील तो प्रांजलपणा पाहून कोणीही म्हटलं नसतं का ती खोटं बोलते. सुशांतरावांना तिच्या या वाक्याचा राग आला. अंजू, वेडी आहेस का? जेव पाहू. मोठ्यांबद्दल असं बोला. सुशांतराव पुढे काही बोलणार तोच अनर्थ घडला. मटणाची हड्डी म्हातारीच्या गळ्यात अटकल्यासारखं करत गजाबाईंनी दोन्ही हातांनी आपला गळा गच्च आवळून धरला. करत तोंड मोठं करून त्या श्वास घेऊ लागल्या. पण घशातल्या अन्ननलिकेत हाड अटकल्याने श्वास ब्लॉक झाला आणि एकदाच अशी मोठी उचकी देत डोळे बेडकागत वासून गजाबाईंनी जागीच जीव सोडला. धाडकन त्यांचा चेहरा डायनिंग टेबलवर असलेल्या ताटावर आदळला. जेवत्या ताटावर अन्नदेवतेला मलिन करत मयत पडलं. फक्त 5 सेकंद. 5 सेकंदात ही विलक्षण घटना घडली, ज्यामुळे मुली आणि कमलाबाई घाबरून गेल्या. त्या रात्रीच 10:30 वाजेपर्यंत नातेवाईकांना जमवून म्हातारीचं अंत्यसंस्कार उरकवलं गेलं आणि पुन्हा सुतकाचा काउंटडाऊन सुरू झाला. छोटी अंजू आपल्या आईला खूप वेळा सांगत होती, मम्मा, संजूच्या फॅमिलीने आपल्या आजी आजोबांना मारलंय, आता तो आपल्याला मारणार आहे. बाबांना तेव्हा काय काय दिसलंय हे त्याने मला स्वतः सांगितलंय आणि म्हणूनच आपले आजोबा गेलेत. अंजू असं जे काही सांगत होती ते सर्व पोरकट बोलणं आहे हे या अगोदर कमलाबाईंना वाटत होतं. पण या 2 घडून गेलेल्या घटनांनी आणि बंगल्यात घडणाऱ्या विचित्र प्रसंगांकडे पाहता त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. आणि अशात एके दिवशी म्हणजे सुतक संपल्यावर शनिवार 18 नोव्हेंबर 2000 रोजी त्रिपाठी कुटुंबाचं सुतक संपलेलं. कमलाबाईंची तेलियारगंजमध्ये एका स्त्रीशी ओळख झाली होती. त्या स्त्रीचं नाव होतं उमा पंडित.
उमा यांना विश्वासात घेऊन कमलाबाईंनी सर्व काही सत्य सांगितलं. सासू सासऱ्यांचा मृत्यू, वेगवेगळे भास आणि अंजूला दिसणारा तो मुलगा. पण त्या मुलाचं कमलाबाईंनी उमा यांना मुद्दामून नाव सांगितलं नाही, कारण ते नाव उमा यांना माहिती आहे का किंवा आधीच्या परिवारातील कोणाशी जुळतंय का हे त्यांना पाहायचं होतं. आणि तसंच झालं. उमा पंडित यांच्याकडून कमलाबाईंना अशी काही माहिती मिळाली की त्यांनी त्याच दिवशी ते घर सोडलं. साधारण 9 वर्षा अगोदर तिथे मिश्रा परिवार राहायचा. त्यात एक जोडपं, आनंद मिश्रा आणि शालिनी मिश्रा, आणि त्यांची मुलं विराट मिश्रा आणि संजय मिश्रा उर्फ संजू. हे नाव ऐकताच कमलाच्या अंगावर काटा आला. धक्का बसल्यागत त्या जागीच थिजल्या. गुप्तधनापोटी एका भोंदूबाबाच्या जाळ्यात मिश्रा कुटुंब फसलं आणि त्या भोंदूबाबाने या सर्वांना गुंगीचं औषध देऊन त्यांचा गळा कापला आणि तो पळाला. पण या सर्वांमध्ये संजूचा एकट्याचा मृतदेह किचनमधल्या ओट्याखालच्या कपाटात सापडलेला. पोलिसांच्या तपासात असं आढळून आलं का संजूचा गळा कापला असला तरी तो जिवंत होता. गळा कापलेल्या अवस्थेत सुद्धा तो छोकरा भीतीपोटी त्या कपाटात जाऊन लपलेला. पण अतिरक्तस्रावाने त्याचा तिथेच मृत्यू झाला. जीवन जगण्याची इच्छा असताना हत्येने आलेल्या अस्वीकार मृत्यूने त्यांचे आत्मे त्याच घरात अडकून पडलेत आणि जो कोणी तिथे राहायला जातो त्याला ते हानी पोहोचवतात. त्या सर्वांना मारलं ती खोली होती स्टोरेज रूम, जिथे ती विधी झाली आणि ते खूनही. कमलाबाईंना आता सर्व कळालं. पहिल्याच दिवशी त्यांच्या सासऱ्यांचा चष्मा चोरणारा हा संजू होता आणि त्या 4 आकृत्या म्हणजे ते आत्मे. आणि स्टोरेज रूमपाशीच सासरे मेले म्हणजे नक्कीच त्यांनी त्या आत्म्यांना पाहिलं होतं. त्याच दिवशी कमलाबाईंनी चंचल आणि अंजू दोघींना सोबत घेतलं. काही सामान न घेता तशाच माहेरी निघून आल्या. सुशांतराव जेव्हा कमलाबाईंना घ्यायला माहेरी गेले तेव्हा त्यांनी बंगल्यावर येण्यास सक्त नकार दिला. सुशांतराव मात्र तो बंगला सोडायला तयार नव्हते. त्याची कदाचित 2 कारणं असावीत. एक म्हणजे त्यांचे मॉडर्न विचार याच्या आड येत होते आणि दुसरं म्हणजे कदाचित त्या बंगल्यामधील अमानवीय शक्तींनी सुशांतरावांच्या बुद्धीवर एक वेगळीच मोहिनी घातली असावी, ज्यामुळे कमलाबाई आणि सुशांत यांच्यात मोठं भांडण झालं. त्यात सुशांतचा स्वभाव फार गर्विष्ठ, कुणापुढे झुकणं त्याला मान्य नव्हतं. त्यांचा हा वाद इतक्या टोकाला गेला का दोघांनी डिवोर्सपर्यंतचा निर्णय घेतला, ज्यामुळे सुशांतराव एकटेच त्या बंगल्यात राहू लागले. आणि अशात 31 डिसेंबर 2000 वर्षाच्या शेवटच्या दिवशी सुशांतरावांचा अतिप्रमाणात अल्कोहोल सेवन केल्याने मृत्यू झालाय अशी खबर कमलाबाईंना कळाली. पण कमलाबाईंना त्यांच्या मृत्यूचं खरं कारण कदाचित माहीत असावं. सुशांत यांचा मृत्यू नक्कीच त्या आत्म्यांमुळे झाला असणार. कदाचित त्या आत्म्यांनीच त्यांना मारलं असणार. त्या घराने आज 1 नाही 2 नाही तर 3 बळी घेतले. शिक्षण, विज्ञान, प्रगत विचारांमुळे सुशांत यांनी सुद्धा जीव गमावला. जर त्यांनी वेळीच कमलाबाईंचं ऐकलं असतं तर कदाचित ही वेळ आलीच नसती. त्यानंतर कमलाबाईंनी कधीही त्या प्रॉपर्टीवर आपला हक्क दाखवला नाही. आजही तो बंगला तेलियारगंजमध्ये अस्तित्वात आहे. आपण या अनुभवात मात्र त्याचं नाव गुप्त ठेवलं आहे. पण आजही त्या बंगल्याला दारं आहेत, खिडक्या आहेत, पण आत कोणी राहत नाही. कारण तो बंगला आता माणसांचा राहिला नाही. तो बंगला आहे बळी दिलेल्या आत्म्यांचा. मंडळींनो, आपणही पूर्वीच्या काळी गुप्तधनासाठी पुत्र व्हावा म्हणून किंवा घराण्याला वंशज मिळावा म्हणून घरातील मुलींचे
किंवा अशाच बाळंतिणीचे बळी दिलेले अनुभव तुमच्या आजी आजोबांकडून नक्कीच ऐकले असतील. तुमच्याही ऐकण्यात असा एखादा अनुभव असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नवीन सत्य अनुभवांच्या अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.